नमस्कार. आपण पाहत आहात देववाणी. आपल्यासोबत मी आहे संजना सोमनकर. चंद्रपूर जिल्ह्याची नवी ओळख काय ठरणार? तुम्हाला काय वाटतंय? कोळसा, दाट जंगल, वाघ की उद्योगनगरी? पण गेल्या काही दिवसांपासून समोर येणाऱ्या बातम्या वेगळं चित्र दाखवत आहेत. होय, एमडी ड्रग्ज, गांजा आणि अंमली पदार्थांवरील सलग कारवाया. चंद्रपूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. एकीकडे एमडी ड्रग्ज, दुसरीकडे गांजा आणि तिसरीकडे नशेच्या काळ्या व्यवसायांवर पोलिसांच्या धडक कारवाई. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील घडामोडी पाहिल्या तर जवळपास रोजच अंमली पदार्थांशी संबंधित एखादी ना एखादी घटना समोर येताना दिसत आहे. सर्वप्रथम स्थानिक गुन्हे शाखेने जेटपुरा गेट परिसरात मोठी कारवाई करत 104 ग्रॅम एमडी अर्थात मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली आणि तब्बल 16 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याच प्रकरणात दुसऱ्याच दिवशी चंद्रपूर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेत ओ वितनकर पान मंदिर या दुकानाला सील ठोकले. महापालिकेने स्पष्ट इशारा दिला, पुढील आदेशापर्यंत हे दुकान बंद राहील आणि सीलशी छेडछाड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकंच नाही तर चंद्रपूर शहर पोलिसांनी भिवापूर वाड परिसरात छापा टाकत 1 किलोहून अधिक गांजा जप्त देखील केला. घरातून गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली तर दुसरीकडे भद्रावती शहर पोलिसांनाही 907 ग्रॅम गांजासह एका तरुणाला अटक केली आहे. 1 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. म्हणजे एका जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत एमडी ड्रग्ज, गांजा एकामागून एक कारवाया आणि प्रत्येक कारवाईनंतर समोर येणारे नवे धागेदोरे. प्रश्न असा आहे की हे अंमली पदार्थ चंद्रपूरपर्यंत पोहोचतात तरी कसे? त्यामागे नेमकं कोण आहे? या काळ्या पैशांच्या खेळाचे सूत्रधार कोण? आणि तरुणाईला नशेच्या गर्दीत ढकलणाऱ्या या रॅकेटचं मूळ किती खोलवर रुजलाय? हे प्रश्न आता केवळ पोलिसांसमोर नाही तर संपूर्ण समाजापुढे उभे आहेत. होय, पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाया होत आहेत, आरोपी जेरबंद होत आहेत, लाखोंचा मुद्देमाल देखील जप्त होत आहे. पण या सलग कारवाया एक वेगळाच प्रश्न निर्माण करत आहेत. कारवाया वाढत आहेत म्हणजे पुरवठा थांबला आहे की अजूनही नवे मार्ग शोधले जात आहेत? चंद्रपूर हा जिल्हा कोळसा, उद्योग, जंगल आणि वाघांसाठी देशभर ओळखला जातो. पण गेल्या काही दिवसातील या घटना पाहता अंमली पदार्थांच्या बातम्याही वारंवार समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. या काळ्या व्यवसायावर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू ठेवली असली तरी केवळ पोलिसांची जबाबदारी म्हणून हा विषय संपत नाही. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं, शाळा महाविद्यालयीन जनजागृती करणं, समाजाने संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देणं आणि प्रशासनाने अशा रॅकेटचं मूळ शोधून काढणं ही आता काळाची गरज बनली आहे. कारण आज नशेच्या आहारी जाणारे एक तरुण म्हणजे उद्याचं उद्ध्वस्त होणारे एक कुटुंब आणि अशा शेकडो कुटुंबांचं भविष्य वाचवायचं असेल तर अंमली पदार्थांविरोधातील ही लढाई प्रत्येकाने स्वतःची समजून लढावी लागेल. चंद्रपूरची ओळख कोळसा, वाघ, जंगल आणि उद्योगासाठीच कायम राहिली पाहिजे, ड्रग्ज आणि अंमली पदार्थांसाठी नाही. आणि त्यासाठी कायद्याचा धाक, समाजाची जागरूकता आणि नागरिकांचा सहभाग हीच आजची सर्वात मोठी गरज आहे.